शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्यात। महाविकास आघाडीतील राज्यसभा जागा वाटपावरून आदित्य ठाकरे संतप्त असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलंय। यावरूनच भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना लक्ष्य केलेलं आहे। नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेना ठाकरे पक्षात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहे। संजय राऊतांनी शरद पवारांसाठी आग्रह धरल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे। मात्र या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिलाय। या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत। आमच्यात मतभेद असण्याचं कारणच आहे असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलंय। इतकंच नाही तर ठाकरेंसोबत राहू नका असा माझ्यावर दबाव होता असा गौप्यस्फोटही राऊतांनी केलाय। माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? राज्यसभेच्या अत्यंत चुकीच्या बातम्या। मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार खासदार मंत्री व्हायला आलो नाही। मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल, या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे। माझ्यावर त्यावेळेला शिवसेना सोडण्याचा दबाव होता। हा दबाव कोणी आणला होता की तुम्ही मी त्या पुस्तकात लिहिलंय ना माझ्या, आणि त्या संदर्भात व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं की माझ्यावर शिवसेना सोडण्याचा दबाव आहे, आणि जे सरकार आम्ही आणलेलं आहे त्या सरकारची पाठराखण करू नका, उद्धव ठाकरेंची पाठराखण करू नका, आम्ही त्यांचा काटा काढू, तुम्ही मध्ये पडू नका, अशा प्रकारचा दबाव, आणि सगळ्यात आधी तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडा, हा त्यांचा माझ्यावर दबाव होता। मी तुम्ही किती दबाव आणला तरी मी माझा पक्ष सोडणार। तर शिवसेना ठाकरे पक्षात राऊतांचा एक गट आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कट राऊतांनी रचलाय असा आरोप भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय। उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांना बाजूला ठेवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे। आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत नाहीत अशा पद्धतीच्या बातम्या पेरण्याचं काम देखील संजय राऊत यांच्या गटाकडनं केलं जात आहे, आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी कशी होईल हे संजय राऊत बघतायत। कारण संजय राऊतांना माहिती आहे की आदित्य ठाकरे येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांना खासदारकीचं तिकीट देणार नाहीत। आपली खासदारकीची टर्म संपल्यानंतर आपल्याला काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसावं लागणार हे संजय राऊतांना माहिती आहे। त्यामुळे आत्तापासनं आदित्य ठाकरेंची बदनामी करणं, उद्धवजी ठाकरे यांची बदनामी करणं, याचं काम संजय राऊत यांच्या गटाकडनं सुरू आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये राऊत गट विरुद्ध ठाकरे गट हा सामना अधिक रंगतदार होईल। शिवसेना ठाकरे पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेनं ही उडी घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी संजय राऊत कायम लढा देतात। त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीनं वक्तव्य होत असल्यास ते पक्षाचं दुर्दैव असेल असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। या सर्व गोष्टी जर घडल्या असतील तर आतापर्यंत जो एकनाथ शिंदे साहेबांनी जे बंड केलं आणि अन्यायाविरुद्ध जी न्याय स्वतःहून जो न्याय घेतला, त्यावेळी संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करत होते, आता तीच भूमिका संजय राऊत यांनी घ्यायला पाहिजे। संजय राऊतांचं स्वागत होईल। हे बघा, स्वागत होईल, आणखी काय होईल, या सगळ्या गोष्टी बाजूला आहेत, परंतु ज्या पक्षाकरता या क्षणाला जो माणूस अख्ख्या दुनियेला अंगावर घेतोय, जे स्वतः आजारी आहेत, एका कॅन्सरसारख्या आजाराने त्यांना ग्रासलेलं आहे, त्या व्यक्ती संदर्भात अशा पद्धतीने जर वक्तव्य होत असतील तर ते पक्षाचं दुर्दैव आहे। राज्यसभा निवडणुकीपासून शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गत संघर्षाबद्दल चर्चा सुरू आहे, त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाकडे टीका करण्याची आयती संधीत चालून आली। आता यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष केलं जाणार हेही खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।